श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे। ही वारी पालखी सोहळा जो आहे तो आळंदी ते पंढरपूर जाणार आहे। पण या सोहळ्यामागची एक स्टोरी आहे, ती स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही story.com वर पाहता ही स्टोरी। तर या सोहळ्याची जी सुरुवात आहे, तर या सोहळ्याची सुरुवात हबप श्री गुरु हैबत बाबा यांच्या संकल्पनेतून झालेली आहे। म्हणजे त्यांनी या पालखी सोहळ्याला जे आजचं जे रूप आपल्याला पाहायला भेटतंय, तर हे त्यांच्यामुळं रूप मिळालेलं आहे। आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि असेल किंवा देशभरात असेल अथवा जगभरात असेल की जो पालखी सोहळा, त्याची शिस्त, त्याची परंपरा, त्याची वारसा हे जे आहे, तर त्यामागचं जे आहे जी स्टोरी आहे ते हैबत बाबांची कृपा आहे। हैबत बाबांचे सेवक आज आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबतच बातचीत करूया। नमस्कार माऊली। काय हैबत बाबांचा आणि माऊलींच्या पालखीचा काय हे आहे, संबंध आहे? हे असं आहे की ज्यावेळी बाबांच्या मनामध्ये संकल्पना आली, म्हणजे माऊलींचा हा स्वतंत्र पालखी सोहळा बाबांनी सुरुवात केला आणि त्यावेळेची जी परिस्थिती होती त्यावेळेस थोडक्यात होती, पण त्या थोडक्या परिस्थितीमध्ये आज एवढं जे स्वरूप पालखी सोहळ्याला प्राप्त झालंय केवळ म्हणजे श्री गुरु हैबत बाबामुळे प्राप्त झालेलं आहे। कोणत्या दशकातले श्री हैबत बाबा होते, काही सांगता येईल? 1832 मध्ये। बरं, त्यावेळेस त्यांनी कुणाच्या मदतीनं ही पालखी वगैरे सुरू केली? त्यावेळेस जे आता आश्व आहेत त्यावेळेस शितोळे सरकार, हे सर्व दिंडीवाले, काही फडकरी मंडळी यांना निमंत्रण देऊन त्यांच्या माध्यमातून हा सोहळा सगळ्याचं सहकार्य घेऊन बाबांनी सुरू केला। बर बर, काय माऊली काय सांगता? हैबत बाबांबद्दल जर सांगायचं झालं तर संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक म्हणून हैबत बाबांना आज पाहिलं जातं। म्हणजे संपूर्ण सोहळा आळंदीला पंढरपूरपर्यंत, आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी हा सोहळ्याची जबाबदारी आणि या सोहळ्याचे मालक म्हणून हैबत बाबांना पाहिलं जातं। आणि या सोहळ्याचे मालक हे हैबत बाबा आहेत। म्हणजे पादुका मंदिरातून काढल्यापासून तर त्या 15 दिवस पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत आणि पंढरपूरवरनं ज्यावेळेस पौर्णिमेला पालखी निघली त्या आळंदीपर्यंत येईपर्यंत संपूर्ण व्यवस्था, जे काही नियम, समाज आरती झाली, देवस्थानचे नियम झाले, हे सर्व बाबांनी त्यावेळेस पाडून दिलेले। फडकऱ्यांच्या वगैरे सगळ्यांच्या साथीने बाबांनी हा सोहळा सुरू केला आणि आपण जे आज सोहळ्याचं रूप पाहत आहे ते आज हैबत बाबांमुळे आपल्याला या सोहळ्याचं रूप लाभलेलं आहे। आणि हैबत बाबांबद्दल सांगायचं झालं तर हैबत बाबा आपला विना मंडप जो आहे, तो पालखी आता जिथे होती त्या विना मंडपात हैबत बाबा भजन करायचे विना घेऊन, आणि त्या विना घेऊन तिथं भजन केल्यामुळे त्या मंडपाला नाव विना मंडप देण्यात आलं। आणि अशी आख्यायिका आहे की हैबत बाबा ज्यावेळेस समाधीचं भजन करायचे, महाराज ज्ञानेश्वर माऊली, त्यावेळेस बाबांच्या भजनाने समाधी डोलायची। म्हणजे ही श्रद्धा बाबांची माऊलींवर होती आणि त्या श्रद्धेमुळे आज हा सोहळा बाबांनी आज एवढी सेवा केली, त्यामुळे आज माऊलींच्या कृपेने आज सोहळा मोठा झालेला आहे। अशी बाबांची सध्या हैबत बाबांचे कोणी वंशज वगैरे आहेत? हैबत बाबांचे वंशज आहेत आता, दादासाहेब आरबळकर म्हणून आहेत, ते आता मालक, पालखी सोहळा चालक मालक म्हणूनच ते काम पाहतात। ते पालखी सोबतच असतात, सोहळ्याच्या सोबत, दिंडी क्रमांक 1 चे मालक। म्हणजे जी आजचं पालखी सोहळ्याचं जे स्वरूप आहे, हे जे भव्य दिव्य जे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, तर त्या सोहळ्याच्या पाठीमागलची जी उभारणी आहे किंवा त्या सोहळ्या पाठीमागं त्याला रूप देण्याचं जे काम काय आहे, तर त्या तत्कालीन श्री संत हैबत बाबा यांनी केलं असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण त्यांच्याच कृपेमुळं असेल किंवा काय असेल ते आज आपण हे सोहळ्याला रूप पाहायला मिळतं। तर पंढरपूरला जसं नामदेव पायरी, संत नामदेवांची समाधी जशी विठ्ठलाच्या पायऱ्यावर आहे, पहिल्या पायरीवर, तसं आळंदीमध्ये पहिली पायरी म्हणजे संत हैबत बाबांची पायरी। पहिल्या पायरीवर जी छोटीशी समाधी आहे ती हैबत बाबांची,